भंडाऱ्यातल्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। ही दुर्घटना कशामुळे घडली त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे। राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचं ऑडिट करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले। तर पीडित कुटुंबांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे। भंडारा रुग्णालय आगीची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पीडितांना 10 लाखांची मदत जाहीर करा अशी मागणी फडणवीसांनी केली। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इलेक्ट्रिक ऑडिटची मागणी वारंवार करूनही ऑडिट करण्यात आलं नाही असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। तर आरोग्य यंत्रणेची स्थिती उघड झाल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली। भंडाऱ्यातल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। सगळ्याच रुग्णालयांमध्ये त्या दृष्टीने खबरदारी घेतली जाते। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय फायर आणि सेफ्टीच्या दृष्टीने सज्ज असल्याचं जिल्हा चिकित्सकांनी सांगितलंय। जालन्यात शेततळ्यामध्ये हजारो माशांचा मृत्यू झाला। जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात दाही अंतरवाली गावामध्ये ही घटना घडली। या माशांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाहीये। शेततळ्यात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी माशांचं बीज सोडलं होतं। त्यानंतर शेततळ्यात काही मासे पाण्यावर तरंगताना आढळले। या प्रकरणी पाहणी केल्यानंतर मृत मासे दिसले। एसटी मालवाहतुकीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आली। सोमवारी म्हणजेच 11 जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होतीये। कोरोनामुळे एसटीचं आर्थिक नुकसान झालंय। त्यात इंधन दरवाढीचाही एसटी महामंडळाला फटका बसतोय। त्यामुळे महामंडळानं दरवाढीचा निर्णय घेतलाय। अमरावती नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ इथल्या टोल नाक्याविरोधात आंदोलन पेटलंय। या टोल नाक्याद्वारे वरुड मोर्शीसह या भागातल्या अनेक गावांकडून विनाकारण टोल वसुली केली जाते। या टोल नाक्याला गेल्या 5 वर्षांपासून विरोध होतोय। हा टोल नाका अवैध असल्याची माहिती अधिकारात स्पष्ट झालेला आहे। तरीही या टोल नाक्यावरून नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे। या विरोधात 25 जानेवारीपर्यंत आंदोलनं केली जाणार आहेत। तर 25 तारखेला टोल नाका फोडण्याचा इशारा टोल मुक्ती कृती समितीने दिला। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता 1,500 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मालमत्ता जप्त करणार आहे। जिल्ह्यातील हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या बड्या प्रभावशाली थकबाकीदारांच्या मालमत्तेची अपसेट प्राइस प्रकरणं संबंधित उपनिबंधक सहाय्यक तालुका निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली। एकूण जिल्ह्यातील 12 बिगर शेती संस्था सर्वाधिक कर्ज बुडव्या ठरल्या आहेत। यामध्ये नाशिक साखर कारखाना, निफाड साखर कारखाना, त्यानंतर आपली रेणुका वस्त्रोद्योग गिरणी यांचा समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती पोलीस ठाण्यात महिलेनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। परवीन गौतमबाड असं या 26 वर्षीय महिलेचं नाव। शेजाऱ्यांसोबतच्या किरकोळ वादाची तक्रार द्यायला ती पोलीस स्टेशनमध्ये पतीसोबत गेली होती। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल करायचं सांगितलं। तेव्हा आपल्या पतीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून परवीननं उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। तिच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पालघर ग्रामीण भागात खोट्या नोटांच्या आधारे दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झालाय। पंचाळी इथे एका महिलेनं सामान खरेदी करून दुकानदाराला 200ची खोटी नोट दिली। दुकानदाराला संशय आल्यानं त्यानं महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं। पालघर पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। साताऱ्यातल्या भुईंजमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मृतदेह जाळलाय। अनैतिक संबंधातून हे प्रकरण घडलंय। भुईंज गावातल्या 4 तरुणांनी ओंकार चव्हाण याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली। त्यात ओंकारचा मृत्यू झाला। नंतर गावच्या स्मशानभूमीतच आरोपींनी त्याचा मृतदेह जाळला। या प्रकरणी चौघांना सातारा गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतले। तर मुख्य संशयित आरोपी अनिरुद्ध उर्फ बंटी जाधव फरार आहे। बीड जिल्ह्यातल्या पांढरी गावात अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। 38 वर्षीय कानिफ पांढरे पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून जात होते। त्यावेळी पिकअपच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला। तर त्यांची पत्नी आणि 9 वर्षीय मुलगी जखमी झाल्यात। त्यांच्यावर नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूर मार्गे अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला दुसऱ्या एका ट्रकची धडक लागली। दुसऱ्या ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत होती। या धडकेत आयशर ट्रक उलटला। मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही। ट्रक चालक सुखरूप आहे तर ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालंय। भोरमध्ये मांढरदेवी घाटात एका कारला अपघात झाला। ही कार जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळली। भोर मांढरदेवी मार्गावरच्या घाटात ही दुर्घटना घडली। पण गाडीत कुणीच नसल्याचं आढळले। सह्याद्री रेस्क्यू टीम आणि भोर पोलिसांनी गाडीतल्या प्रवाशांचा शोध सुरू केलाय।
नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच व्यापाऱ्यांचंही नुकसान झालंय। अवकाळी पावसानं सुकवायला टाकलेली हजारो क्विंटल मिरची भिजली आहे, त्यामुळे निरुपयोगी झाली आहे। नंदुरबार हे मिरचीचं आगार म्हणून ओळखलं जातं, मात्र यंदा या मिरचीच्या आगाराला सतत 2 वेळा झालेल्या अवकाळी पावसाचा मार सहन करावा लागलाय। अजूनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे बाजार समितीनं नंदुरबार मिरची मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसणार आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक कामात गुंतली आहे, त्यामुळे अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीयेत। शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्यात ठराविक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्यात, मात्र सर्वच ठिकाणी निवडणूक कामाचा बहाणा प्रशासन सांगत असल्याचा आरोप होतोय। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्याला रात्री पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसानं झोडपलं। सकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळालं। आधीच अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं असताना धुक्यानं मात्र बळीराजा शेतकऱ्याची चिंता पुन्हा वाढवली। सततचा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि धुकं यामुळे पिकांवर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक झाली। जुना औरंगाबाद नाक्यावर मनसेनं फलक लावला। यावेळी मनसेचे झेंडे घेऊन संभाजीनगरच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक सकारात्मक झाल्याचं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी औरंगाबादमध्ये सांगितले। नवे वकील नेमून काही करता येईल का याचाही राज्य सरकार विचार करते। सर्वांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांनी रणनीती ठरवावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचं यावेळेला विनायक मेटे म्हणाले। कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्यात। 31 मार्चपर्यंत ही मुदत वाढ असेल। सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुण्यात ही माहिती दिली आहे। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं पार पडली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। आरएसएसचे गोळवलकर यांनी त्यांच्या लिखाणात छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केलाय। तेच साहित्य भाजप डोक्यावर घेऊन मिरवतंय। याबद्दल चंद्रकांत पाटील माफी मागणार का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कोल्हापुरात भाजपला विचारलाय। चंद्रकांत पाटील दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना मूठभर लोक असं बोलून त्यांचा अपमान करत असल्याची टीकाही सचिन सावंत यांनी केली। धुळ्यात पालिकेच्या हक्काच्या जागेवरून राजकारण रंगणार आहे। पालिकेनं स्वमालकीच्या करारानं दिलेल्या जागांपैकी 150 जागांचे करार संपलेत, त्या ताब्यात घेण्यासाठी आदेश काढलेत, पण यात एका जागेवर काँग्रेसचं जिल्हा कार्यालय आहे। त्यामुळे काँग्रेस भवनाची ही जागा पालिकेनं ताब्यात घ्यावी अशी मागणी स्थायी समिती सभापतींनी केली आहे। राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अकोला जिल्ह्यातल्या आगर गावातील ही निवडणूक नातेसंबंधांमधल्या उमेदवारांमुळे गाजते। आगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 1 मधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। यामध्ये वडील मुलगी, सून, काका काकू, वडील नातसून यांच्यामध्ये परस्पर निवडणुकीची लढत होतीये। तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये वंदना शिरसाट आणि निकिता शिरसाट या 2 सासू सुना एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत। पुण्यामधल्या दौंड तालुक्यातल्या पारगाव सालूमालू या गावामध्ये 4 बिबट्यांचा वावर आढळलाय। ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। दिलीप होले यांच्या शेतामध्ये हे बिबटे दिसलेत, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून हे बिबटे तातडीने पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। फुटबॉल पंढरी कोल्हापुरातले फुटबॉलपटू प्रणव अशोक भोपळे याची दुसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। कपाळ आणि नाकाच्या वर फुटबॉल फिरवत ठेवण्याचा प्रकार वडंगीमध्ये राहणाऱ्या प्रणव भोपळेनं यात रेकॉर्ड केलाय। प्रणवने 1 मिनिटात 81 वेळा कपाळ आणि नाकावर फुटबॉल फिरवून नवा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। यापूर्वी प्रणवनं गुडघ्यावर फुटबॉल फिरवून वर्ल्ड रेकॉर्ड रचला होता।
उरणमध्ये स्थलांतरित जखमी फ्लेमिंगोवर उपचार करत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलंय। 2 दिवसांपूर्वी उरण शहराला लागून शेवा पोलीस ठाण्याजवळच्या पाणवठ्यावर एक फ्लेमिंगो जखमी अवस्थेत निश्चित पडलेला दिसला। त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले। डोंगरी गावच्या मागच्या बाजूला पाणथळ जागेवरच्या फ्लेमिंगोच्या थव्यात अखेर या फ्लेमिंगोला सोडण्यात आलं। यवतमाळमधल्या वणीच्या चिखलगावमध्ये सुगंधित तंबाखू आणि सुपारी बनवण्याचा अवैध कारखाना असल्याचं उघड झालंय। वणी पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करून सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारखान्यात नागपूरमधल्या 2 नामांकित कंपन्यांच्या नावाचं हुबेहूब पॅकिंग करून निकृष्ट दर्जाची कथित सुगंधित तंबाखू आणि सुपारी तयार केली जात होती। 1 लाखाची लाच मागणी करणाऱ्या तलाठ्यासह सहाय्यकाला बीड एसीबीनं रंगेहात अटक केली आहे। केस तहसील कचेरी आवारातली ही घटना आहे। पाझर तलावात मिळालेली जमीन कमी दाखवण्यासाठी म्हणून 1 लाखांची लाच तलाठी दयानंद शेटेनं मागितली होती। तडजोडीअंती 50,000 रुपये स्वीकारताना सहाय्यक सचिन घुले याला एसीबीनं अटक केली आहे। पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची 11 जानेवारीला महत्त्वाची बैठक होती। 14 जानेवारीला संक्रांत असल्यानं या दिवशी राज्यभरातून हजारो महिला रुक्मिणी देवीला वाण वसा देण्यासाठी पंढरपुरात येतात। त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होती। मंदिर समितीसह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। नाशिकच्या बागलाण परिसराचा आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत शिरोमणी देव मामलेदारची यात्रा रद्द झाली आहे। कोरोनामुळे यात्रा रद्द केली। 15 दिवस हा यात्रोत्सव चालतो। कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच 134 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे। नगराध्यक्ष सुनील मोरे आणि तहसीलदार शुभम गुप्त यांच्यासह प्रमुख मानकर यांच्या हस्ते देव मामलेदारांना विधिवत अभिषेक तसंच महापूजा झाली। यात्रा काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे, मात्र सर्वांना कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागेल। अहमदनगर जिल्ह्यातली कोरठण खंडोबा यात्रा यावर्षी रद्द केली। खंडोबाच्या प्रमुख 60 ठाण्यांपैकी एक आणि वरती जेजुरी अशी ओळख असलेली कोरठण खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे। यानिमित्त राज्यातील लाखो भाविकांची गर्दी इथे होत असते। मानाच्या उंच काठ्यांची मिरवणूक हे वैशिष्ट्य असलेली ही 3 दिवसांची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते। यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। श्रीनगरमधल्या दाल लेकमध्ये अडकलेल्या पर्यटकांची स्थानिकांनी सुटका केली। श्रीनगरच्या दाल लेकमधल्या हाऊस बोटींमध्ये पर्यटक थांबले होते। दाल लेक गोठल्यामुळे गेले 4 दिवस पर्यटक हाऊस बोटींमध्ये अडकून पडले होते। त्यांची स्थानिक लोकांनी सुटका केली। या पर्यटकांची सुटका करण्यासाठी स्थानिकांना दाल लेकवर साचलेला बर्फ फोडावा